गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आजचा दुसरा दिवस आहे स्वामी चरित्र सारामृतचा पारायणचा. सकाळी सकाळी या सर्वजण डोश्याचा नाश्ता करायला. सकाळ सकाळी खूप बायकांची डब्याची घाई असते, तेच चालली आहे माझी पण. काल मी जे डाळ तांदूळ भिजायला टाकले होते त्याचे मी डोसे बनवले आहे नाश्त्यासाठी, कारण आज सॅटर्डे असल्यामुळं मुलांना इडली किंवा डोसा द्यायचा असतो डब्यामध्ये. तिकडे मी साईडला पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये गरम करायला आंघोळीसाठी. तर लेकरांची खूप घाई होती. पटापटा डोसे बनवून घेते आणि टिफिन पॅक करते. लेकरं जातात शाळेला आणि राहिलेले डोसे पण कंप्लीट करून घेऊन टाकते. माझ्या मिस्टरांचा शनिवार उपवास होता, त्यांना शाबूची खिचडी बनवणार आहे. सकाळ सकाळी नाश्त्याची तयारी करून मग सगळं लेकरं ते गेल्यावरच मग पारायणला बसणार आहे. मी पारायणची तयारी करणार आहे. दुसरा दिवस होता आपला पारायणचा. मी माझ्या मुलीला नाश्ता देत होते सकाळी. नाश्ता करून ती आता निघणार आहे. लेकरं माझे गेले शाळेला. दोन्ही पण लेकरं शाळेला गेलेत. सकाळची जे आवर आहे ते आवरून घेऊन सगळं कामं करून पूजेला बसलं तरच मन लागतं. नाहीतर मग आपले कामं ठेवून जर आपण पूजेला बसलो, काम राहिलं म्हणत बसता मग पूजेला बसल्यावर. त्याच्यासाठी आपण सगळे कामं आवरून निवांत पूजेला बसायचं. होईल तेवढा वेळ घ्यायचा पूजेला, कारण मी किचन वाटा साफ करूनच पूजेला बसत असते. फरशा वगैरे पुसून सगळं करून बस फक्त कपडे तेवढे मी पाठीमागे ठेवत असते पूजा झाल्याच्या नंतर. कारण काम झाल्यावर पूजेला बसलं तर निवांत वाटते, नाहीतर पूजेला मनच लागत नाही. म्हणून सगळे कामं आवरून मी पूजेला बसते. चला पटापटा आवरून मी आता पूजेला बसणार आहे. पूजेची सुरुवात करून घेते. सर्वात अगोदर आपली जी नित्यसेवा आहे सकाळची ती करून घेते, मग तुम्हाला पुढचं मी दाखवते. आता सगळे देवावरली मी जी कालची जी फुलं आहेत ते फुलं काढून घेऊन सगळ्या देवांना मी छान आंघोळ घालून घेते. सर्वात अगोदर गणेशाची आंघोळ असते, त्याच्यानंतर सर्व देवतांची आंघोळ असते. आणि मी दिवा लावून साईडला ठेवला. अवघड होते पाठावर, माझ्या पाठ छोटा आहे त्याच्यामुळे पाठावर खूप अवघड होते देवपूजा करायला. सर्व देवतांना मी एक एक करून आंघोळ घालून घेते. आणि पूजा झाल्याच्या नंतर जेवढी माझ्या हातून सेवा होईल तेवढी मी करत जाईन. तुम्ही पण माझ्यासोबत करत जा, कारण काही ग्रामीण भागामध्ये स्वामी काय आहेत हेच माहीत नाही काही जणांना. त्याच्यामुळेच मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला होईल तेवढी सेवा दाखवत जाईन. कारण मी काही एवढी मोठी भक्त नाही जसं की तोळप्पा महाराजांसारखी. मी तुमच्यासारखी छोटी साधारण स्वामी भक्त आहे. तुम्ही पण माझ्यासोबत स्वामींची सेवा करा, स्वामीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. मी पण स्वामीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. स्टेप बाय स्टेप करत जा. सर्वात आधी मोठीतल्या मोठी सेवा घेऊ नका. सर्वात अगोदर तुम्ही माळ जपेने सुरुवात करा. माळ जप तारक मंत्र इथून तुम्ही सुरुवात करा. एकदम मोठी सेवा आपल्याला आधी करायची नाही. स्टार्टिंगला हळूहळूच प्रयत्न करायचं स्वामीपर्यंत जाण्याचा. स्वामी खूप प्रेमळ आणि मायाळू आहेत. ते आपल्याला सेवेमध्ये सामील करून घेतात. स्वामी महाराज, तुम्ही माझ्या सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सांभाळून घ्या. तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांना एक एक चान्स द्या. फक्त तुम्ही स्वामीवर श्रद्धा, विश्वास आणि संयम ठेवा. स्वामी तुमचे सर्व काम करून देतात. आणि कोणत्याही देवावर तुम्ही कोणत्याही देवाची जरी सेवा करत असाल तर फक्त विश्वास आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. संयम खूप महत्त्वाचा आहे. आपण फक्त सेवा करत राहायचं. सेवेतून काय भेटेल काय नाही आपण सांगू नाही शकत, कारण एवढं भेटणार आहे आपल्याला सेवेतून. खूप काही भेटणार आहे आपल्याला सेवेतूनच. एवढं मोठं श्रीमंत व्हायचं आहे की तिथं पैशाने नाही तर फक्त सेवेने श्रीमंत व्हायचं, की अशा प्रकारे श्रीमंत व्हायचं की आपल्याला ज्या जागी पैसा कामी नाही आला तिथे फक्त सेवा कामी येते. तिथपर्यंत आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. काही जागी आता उदाहरणात सांगायचं झालं तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जर असला, त्याला पैसा कितीही लावा त्याचं काहीच कमी होत नसेल, तर तिथं फक्त सेवा आणि प्रार्थना, विश्वास एवढंच कामी येतं. तर आपल्याला तिथपर्यंत श्रीमंत व्हायचं आहे. तर माझी रोजची पूजा झाली. आता मी पारायणाला सुरुवात करते. आजचा दुसरा दिवस होता पारायणाचा. होईल तेवढं मी सेवेला महत्त्व देते. तारक मंत्राचं पाणी आपण जे बनवतो ते मी इथं पण ठेवत आहे देवासमोर, कारण आपण जी सेवा करतो
त्याच्यामुळं. आणि मी तारक मंत्राचं पाणी कसं बनवतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कोणी कोणी तारक मंत्राचे अनुष्ठान करतात 11, 21, 51, 108. आणि तारक मंत्राच्या पाण्यामुळे आपल्या या तीर्थामुळे व्यसनमुक्त, अशांती, घरामध्ये एकोपणा वाढते, नोकरी व्यापारमध्ये भरभराट होते. अति अडचणी असतील त्याच्यातून आपल्याला दूर जाण्याचा मार्ग ह्या तीर्थ प्राशन केल्याने होते. कोणाचे मुलं चिडचिड करत असतील, बाहेर बाधा असेल, तर तुम्ही हे तीर्थ घ्या. आणि हे तीर्थ कसं बनवतात मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि हे तीर्थ बनवणं खूप सोपं आहे. फक्त ग्लासावर हात ठेवून आपण हे तीर्थ बनायचं आहे. तर मी हे तीर्थ बनवते शॉर्टकटमध्ये. तुम्हाला इथे मी तारक मंत्र म्हणून दाखवते आणि बनवते. स्वामीची कोणतीही सेवा करत असताना स्वामी स्थवन वाचूनच सुरुवात करत जा. माझं स्वामी स्थवन वाचून इथं होत आहे. त्याच्यानंतर मी तारक मंत्राचे 11 वेळेस म्हणणार आहे. खूप कमी दिवसात आपलं हे स्वामी फॅमिली जे मराठी चॅनल आहे ते खूप छान चालत आहे. असाच सपोर्ट राहू द्या. मराठी चॅनलला खूप पुढे नेण्यासाठी मदत करा. धन्यवाद सगळ्यांना, खूप सपोर्ट करत आहात. माझी नित्यसेवा, माझं दिनचर्या तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. हे आहे तारक मंत्र. तारक मंत्र म्हणत असताना आपण हे जे पाणी घेतलेलं आहे या पाण्यावर आपण असा हात ठेवून आपण हे तारक मंत्र म्हणू शकतो. श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त पारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानेच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. आपल्या इथं तारक मंत्र म्हणणं चालू होतं. 11 वेळेस बोलले मी तारक मंत्र. आणि तिचे पाणी जे आहे ती माझ्या घरच्या सगळ्यांना देणार आहे, आपल्या कुटुंबाला सगळ्या. तुम्ही हे पाणी आपल्या भांड्यात, आपल्या डेली भांड्यामध्ये पियाच्या पाण्यात टाकू शकता. सर्वजण ते पाणी दिवसभर पिऊ शकता. आता मी सुरुवात करणार आहे आपल्या पारायणला. रोज स्वामीला हीच प्रार्थना आहे माझी की रोजचे 1 ते 21 अध्याय निर्विघ्नपणे पार पडू द्या. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद. अशा प्रकारे मी पूर्ण अध्याय वाचून घेते. जे मला आज जे स्वामी महाराजांनी एक संकट उभं केलं होतं ते फक्त मला गावी जाण्यासाठी, पण ते गावी जायचं ठरलंच होतं. तितक्यात थोडक्यात एका कॉलनी माझं जाणं राहिलं. तर स्वामी महाराजाचीच कृपा म्हणावी. असंच होतं ताईंनो, छोटी मोठी स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि ते स्वामीच निभावून येत असतात. विश्वास ठेवा. चला, आपले अध्याय झालेले आहेत वाचन करून. आता सर्वजण माझ्या आरतीमध्ये या. आपण सर्वजण मिळून स्वामीची आरती करूया. स्वामींना प्रार्थना करूया की हे स्वामी आमच्यावर येणारे सगळे संकट दूर हो. आणि माझ्या जे स्वामी फॅमिलीचे जे सबस्क्राईब आहेत त्यांना पण तुम्ही तुमचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहू द्या स्वामी. चला, आपण सर्वजण मिळून आरती करून घेऊया.
आरती झाली माझी. आरती सर्वात पहिले मी देवतांना देईन आणि स्वामींना दिली आणि माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला पण आरती देत आहे. सर्वजण आरती घ्या. मी पण घेते. आजचा दिवस खूप छान गेला स्वामी सेवेमुळे आणि पारायणाचे दिवस असेच एक एक दिवस रोजचे छान जावोत. आजची झालेली सेवा स्वामी चरणी मी अर्पण करते आणि व्हिडिओला मी इथंच शेवट करते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.